मध्यंतरी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन झालं. आंदोलन मागे पण घेतलं. भाजपचे आमदार प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन गेले. हैदराबाद गॅझेट, कोल्हापूर गॅझेट, सातारा गॅझेट, बरंच काय काय चर्चा झाली. पण माझं एक निरीक्षण आहे, ते खरे की खोटं मला सांगा. प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटलांना खिशात घातलं आहे का? मनोज दादा म्हणून. विषय असा आहे की जरांगे पाटलांची जी मूळ मागणी आहे, परत परत सांगतोय की मराठवाड्यामधल्या सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या. पण त्याच्या ज्या मर्यादा आहेत ते त्या समजून घ्यायला तयार नाहीत आणि त्यामुळं ते मागणी करत एक राहतात आणि सरकार एक वेगळ्या प्रत्येक टप्प्यावर देत राहतं आणि मग त्याच्यात परत रिझल्ट नाही निघाला की पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका जरांगे पाटील घेत आहेत. त्यामुळे या वास्तविक सगळ्या प्रक्रियेमध्ये जो आता SOP किंवा GR काढलेला आहे, या GR मध्ये एक वास्तव सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की मराठा समाजाची नोंद जर मराठा असेल तर तो आयुष्यात कुणबी होऊ शकत नाही आणि ज्याची नोंद कुणबी आहे तर त्यांनी प्रॉपर रेकॉर्ड दिलं तर त्याला कुणबी प्रमाणपत्र असंही मिळतंय. नव्या SOPनी काय केलंय की जो मूळ कायद्यामध्ये आणि नियमामध्ये असलेला गाभा आहे तो फक्त त्यांनी SOP मध्ये आणून त्याला नवीन पॅकिंग लावून ते परत लोकांपर्यंत दिलेलं आहे. मला एक विचारायचं की मुंबईमधलं आंदोलन, त्या आंदोलनानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला GR, त्यानंतर झालेला विजय उत्सव आणि आता पुन्हा आंदोलन आणि आता पुन्हा विखे पाटलांनी दिलेलं आश्वासन, याच्यामध्ये काय फरक आहे, काय तफावत आहे, काय दिलं होतं, काय राहिलं होतं, नाही तर पुन्हा नव्याने काय मिळालं, हे जरा थोडक्यामध्ये सांगा. म्हणजे शॉर्ट म्हणजे काय आहे की मराठवाड्यामध्ये ज्या कुणबीच्या नोंदी आहेत ते उर्वरित महाराष्ट्राच्या पेक्षा तेवढ्या प्रमाणामध्ये नाहीयेत आणि गॅझेटियर मध्ये मात्र जे उल्लेख आहेत ते कुणबी प्रमाण जास्त आहे असं आहे. त्यामुळं त्यांना सर्व लोकांना सरकारने कुणबी म्हणून डिक्लेरेशन द्यावं आणि म्हणून त्या गॅझेटियरचा वापर करावा रेफरन्स म्हणून, अशी त्यांची मागणी आहे. पण मर्यादा अशा की रेफरन्स असा आहे की गॅझेटियर मध्ये संख्यात्मक नोंद आहे आणि कायदा काय सांगतो की कुठल्याही रेव्हेन्यू रेकॉर्ड मधलं मूळ जो वंशज आहे त्याच्या वंशजाची आणि ह्याची कनेक्टिव्हिटी साधून वंशावळ सिद्ध करून तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे हा जो 2 गॅप आहे, हा गॅप जोपर्यंत धोरणात्मक दृष्ट्या सरकारला बदलायचा असेल तर त्यांना रुल्स मध्ये बदल करावे लागतील, कायद्यात बदल करावे लागतील. आणि ते GR समजा काढलं तर त्याने रूल्स बदलत नाहीत का? नाही, रूल्स हा कधी पण GR हा सुपरसीट होऊ शकत नाही. GR कशाला असतो? रूल्सच्या फ्रेम मध्ये एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण करण्यासाठी, SOP ठरवण्यासाठी, मार्गदर्शक सूचनेसाठी GR काढला जातो. त्यामुळे रूल्स प्रमाणे रूलच्या बाहेर जाऊन सरकारला कोणताही GR काढता येणार नाही आणि जर तसा काढला तर तो हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकणं थोडंसं मुश्किल होतं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.